नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता कालिंदी महाडेकिक यांचं सगळं ते नावगाव कळलं अर्जुनला. आता साई त्याला म्हणत असते अर्जुनला सुरुवातीला की तुमच्या नजरेतनं बघा जरा या सोन्याच्या तुकड्याला, आणि मग अर्जुनने ते बघितले भिंगातनं आणि त्यात त्याला कसला तरी नंबर दिसलाय. सायली विचारते कसला नंबर आहे हो त्यामध्ये. अर्जुन म्हणतो CJK नाफ असं काहीतरी आहे. सायली म्हणते मग या नंबरचा काय अर्थ आहे. अर्जुन म्हणतो मला यातलं एवढं काही कळत नाही सायली, पण माझा असा अंदाज आहे की हा हॉलमार्कचा वगैरे नंबर असावा, म्हणजे ज्या दुकानातनं ज्वेलरी बनवली गेली ना तिथला नंबर असावा कदाचित. अर्जुन विचार करतोय कुठला नंबर असेल ब्रहा. मग सायली म्हणते इंटरनेटवर शोधा ना, सापडेल की. अर्जुन म्हणतो हो चल लगेच शोधूयात. असं म्हणून आता त्यांनी लॅपटॉप घेतलाय अर्जुनने आणि आता त्यावरती त्याने ते टाकलंय सोशल मीडियावर, आणि नंतर त्याला लगेच कळलं सॉरी मोबाईलमध्ये बघतोय तो, चुकून मी लॅपटॉप बोलले. आता अर्जुनने ते मोबाईलमध्ये टाकल्यानंतर त्याला लगेच त्याच उत्तर मिळालं, आणि त्यात ते जे काही नंबर आहे ना तो अद्वैतचा आहे, म्हणजे अद्वैत चांदेकरचा. अर्जुन सायलीला ते बघून सांगतोय आय डोंट बिलीव्ह सायली, अगं हा दागिना अद्वैतच्या दुकानात बनवला गेलाय, अद्वैत चांदेकरच्या. अगं चांदेकर ज्वेलर्सचा नंबर आहे हा. सायली म्हणते अरे वाह, काय सांगताय काय, म्हणजे आपल्या हक्काच्या माणसाकडनं आपल्याला महत्वाची माहिती मिळणार. अर्जुन म्हणतो मी ना त्याला लगेच मेसेज पाठवतो की आम्ही उद्या येतोय म्हणून. सायली म्हणते अहो मग चांगल्या गोष्टीला उशीर कशाला करताय, लगेच करा ना मेसेज. अर्जुन म्हणतो बर चल लगेच मेसेज करतो. असं म्हणून अर्जुनने आता अद्वैतला मेसेज केलाय की हाय अद्वैत, तुझ्याकडे एक महत्वाचंच काम आहे मला. सो सायली आणि मी कोल्हापुरात तुझ्या ऑफिसमध्ये येतोय. असं तो तोंडाने मोठ्याने मेसेज म्हणतोय प्रेक्षकांनो, आणि एकीकडे तो टाईप करतोय आणि हा मेसेज त्यांनी आता सेंड केलाय. अर्जुन आणि सायलीला मोठा पुरावा हाती लागलाय, त्यामुळे एका महत्वाच्या व्यक्तीची एंट्री होणार आहे मालिकेमध्ये. प्रेक्षकांनो, मजा येणार आहे आता पुढचे भाग बघायला, काहीतरी वेगळं बघायला मिळेल म्हणून म्हणते. तर बघा आता इकडे नागराज आणि हा महिप्त फुल ट्यून झालेले असतात. नागराज म्हणतो अरे तुला दारू जास्ती आली महिप्त, दारू जास्ती आली म्हणून फालतू बडबड करतोय, बंद कर तुझी बडबड आणि जा झोपायला जा आता. महिप्त म्हणतो नाही नागराज शेठ, नाही करणार नागराज शेठ, नाही करणार. डोस्क शांत करायचं तर दारूच लागते हो. आता नागराज जरा सेकंद विचार करतो आणि महिप्तला त्याच्या मनातली गोष्ट सांगत म्हणतो अरे महिप्त विचार कर, तुला एवढा अर्जुनच टेन्शन येतं तर मला किती टेन्शन असलं. अरे तुला तर जेलमध्ये जायची भीती आहे महिप्त, पण मी दादाच्या बाबतीत जे काही केलं ना ते जर आठवलं आणि ते किल्लेदारला कळलं आणि अर्जुनला जर कळलं तर आधी अर्जुनच मला जिवंत झाळेल रे महिप्त. दारावरची बेल जरी वाजली ना मैपद, अरे मला भीती वाटली रे, असं वाटत आला अर्जुन. आता तो दादाला सगळं खरखरं सांगणार. अरे तो अर्जुन ना माझ्या जवळ जवळ पोहोचायला लागलाय आता, अशी भीती वाटते रे मला महिप्त. महिप्त वैतागलेला असतो आणि म्हणतो एकीकडे तो अर्जुन सुभेदार आणि एकीकडे ती दामिनी देशमुख बाई माझ्या डोक्यावर बसली आहे. नागराज म्हणतो मला वाटलं नव्हतं यार एवढं मोठं होईल, म्हणजे ते सगळं प्रकरण आपल्यावर शेकेल. त्या दामिनीने जे काही काढलं होतं ना त्या हरीशच्या डेड बॉडीचं, आणि हे आपल्यावरच शेकलं रे महिपद. आता भारी वाक्य बोलतो हा प्रेक्षकांनो. तो म्हणतो त्या अर्जुन सुभेदारच्या समोर काहीच नसतं घडत रे. अरे तो समोर आला की लगेच अंगातली ताकद गळून पडते. डोस्क काम करत नाही ओ नागराज शेठ, डोस्क काम करत नाही. असं म्हणून त्याच्या हातातल्या दारूच्या बाटल्या फोडत असतो. नागराज त्याला म्हणतो फोड आणखीन बाटल्या फोड, अरे याने आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे महिप्त, फोड फोड दारूच्या बाटल्या. महिप्त म्हणतो माझ्या हातात काय आहे नागराज शेठ, अहो एकीकडे त्या देशमुख बाईला पैसे देऊ 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 माझी तिजोरी खाली झाली हो,
आण तिकड अर्जुन सुभेदार मैदान गाजवतोय, पैसे देतोय त्या बाईला आणि मैदान गाजवतोय अर्जुन सुभेदार आणि ती बाई नुसती माइंड गेम खेळत बसली आहे. आता नागराज त्याला म्हणतोय मपत जरा शांत हो, हे पैसे गेले तर जाऊ दे पण खेळ आपणच जिंकणार आहोत आणि ही केस सुद्धा जिंकणार आहोत. तू टेन्शन घेऊ नको रे, जा तू जा आता झोपायला जा, जरा शांत झोप बाबा. आता महिप्त म्हणत असतो नाही नागराज शेठ, मला झोपायचं नाही, मी दारू पिणार, अजून दारू पिणार. यांच्या या पिलेल्या भाषेत काही अर्थ होता का प्रेक्षकांनो? यांच्या बोलण्याला ना शेंडान बुडू तर असो, आता काय बोलू. आता महिप्त्या नागराला म्हणत असतो मी पिणार, अजून दारू पिणार आणि तिथेच दोघाच्या दोघं झिंगत बसलेले असतात. पण आज ना बरेच सीन एका मागोमाग एक दाखवले, पण कुठेतरी असं वाटलं की मागच्या सीनचा पुढच्या सीनशी काहीही संबंध नाहीये. हा पण सीन सगळे छान दाखवले. आता या प्रतिमा त्या आणि रविराज बिचारे घरी आलेत आणि सासरी आपली पोरगी खोट बोलते म्हणल्यावर त्यांच्या मनाला काय वेदना होत असतील तसे काहीतरी हावभाव त्यांच्या चेहऱ्यावर आहे. म्हणजे आपली पोरगी एक नंबरची बंडलबाज आहे हे त्यांना रिअलाइज व्हायला लागले. आता पूर्णाजीने जे काही सांगितलं ते ऐकून रविराज प्रचंड डिस्टर्ब झालेले असतात. या प्रतिमा त्या आल्या आल्या पाणी बिणी पितात, मग रविराजांना म्हणतात काय हो एवढं कसला विचार करताय, गाडीतून येताना सुद्धा एकही शब्द बोलला नाही तो तुम्ही. रविराज आता शांतपणे म्हणतात अग जो तुझ्या डोक्यात आहे ना प्रतिमा तोच विचार करतोय. अगं पूर्णाई काय म्हणली ऐकलं नाही का तू? त्यावर प्रतिमा त्या म्हणतात हो ऐकलं ना. रविराज म्हणतात उगाचच पूर्णाई असं बोलणार नाही प्रतिमा, अगं काहीतरी तन्वीत चुकत असणार म्हणूनच बोलल्या ना त्या. आता प्रतिमा त्या म्हणतात हो ना, हल्ली तन्वीच खोट बोलणं जास्तीच वाढलं, म्हणजे आधी आपल्याला तर माहितीच होतं अहो, पण पूर्णाईच्या लक्षात आलं म्हणजे तन्वीच खोट बोलणं खरंच खूप वाढलं असणार आहे. माझं ऐकता का तुम्ही? तन्वीशी बोला, तिची समजूत काढा. रविराज म्हणतात प्रतिमा तिच्याशी बोलून काही उपयोग होईल असं वाटत तर नाही मला, पण हा बोलाव तर लागेलच. प्रेक्षकांना यांना कळून गेल आता ही प्रिया कशी मुलगी आहे ते कसं असतं ना. मागे डिस्कस केलं होतं, लांडगा आला रे आल्यासारखं या प्रियाचं होणार आहे, पण आता तिचा जो खोटेपणा आहे ना तो हळूहळू सगळ्यांच्या समोर उघडा होतोय. म्हणजे ती एक नंबरची खोटारडी पोरगी आहे हे सगळ्यांनाच कळतं. रविराजांनी आता प्रियाला फोन लावलाय म्हणजे त्या तन्वीला. आता ती विचार करते अरे यार या किल्लेदारचा फोन कशाला आला, मला म्हातारीच बोलणं सिरियसली घेतलेला दिसतंय किल्लेदारन. असा विचार करून फोन उचलून म्हणते हॅलो बाबा, हा बोला. मग रविराज म्हणतात तू उद्या घरी आहे. आता ते राग बोलतात. मग प्रिया म्हणते कशासाठी बाबा? मग रविराज तिकडन म्हणतात थोडं बोलायचं तुझ्याशी आणि असं म्हणून फोन कट करून टाकतात. आता प्रिया घाबरते आणि विचार करते अरे देवा आता काय? आता या प्रतिमा त्या बिचाया टेन्शनमध्ये आहेत बर का. रविराज निघून जातात तिथून उठून, पण त्या अशा तिथेच उभ्या विचार करत असतात. प्रिया विचार करायला लागते हा किल्लेदार उद्या लेक्चर झाडेल का आणखीन काही करेल? या म्हातारडीला पचकायची काही गरज होती का मध्ये बोलायची? एक तर आधीच मला साध्या सुनेचा हा अभिनय करून कंटाळा आलेला आहे, त्यातन आता या किल्लेदारचा डोक्याला ताप. तेवढ्यात अश्विन आलाय बेडरूममध्ये त्यांच्या आणि प्रिया लगेच असं म्हणजे सावर आवरून घेते स्वतःला आणि असं दुःखी आहे असं नाटक करत तिथे बसलेली असते. आता तो बिचारा नवरा तो काय बोलणार हिच्या पुढे. तो बसला तिच्या जवळ आणि म्हणतो काय ग तन्वी, आज पूर्णाजी असं का बोलली की तू खोट बोलतेस म्हणून? आता लगेच हिचे नाटक चालू झालेत प्रेक्षकांनो. आता आणि नेहमीप्रमाणे अश्विन हिच्या नाटकाला बोललाय. म्हणते कशी? अरे अश्विन मी खरंच नाही रे खोट बोलले. तुला सायलीचा स्वभाव माहित नाही का रे? ती किती भडकवत असते सगळ्यांना माझ्या विरुद्ध आणि आता तर कोणीच माझ्यावर विश्वास ठेवत नाहीये.
आज त्यांनी तोही सीन दाखवलाय. प्रेक्षकांनो, रविराजांच्या घरी गेली आहे प्रिया आणि रविराजांनी सॉलिड ओरडलाय तिला आणि सायलीची पण बाजू घेतली आहे. आता म्हणते कशी पुढे प्रिया अश्विनला, अरे अश्विन, कोणीच माझ्यावर विश्वास नाही ठेवत रे. आता मला बाबांनी फोन केलाय, त्यांनी मला भेटायला बोलावलाय. माझी काही चूक नसताना आता मलाच ओरडा खावा लागणार रे अश्विन. आता अश्विन शांतपणे ऐकतो आधी आणि म्हणतो ठीक आहे, रविराज काकांनी बोलवले आहे ना, तर जाऊयात आप उद्यात आता लगेच. प्रिया म्हणते नको नको, अरे तू कशाला येतोस, मी जाईल की एकटी. अश्विन, अरे तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, का तू सुद्धा मला एक पाडणार आहेस रे. आता अश्विन म्हणतो नाही तन्वी, असं का करेल मी. अगं मी तुला असं काही म्हणालो का. अगं मी तुला एवढंच विचारतोय की आज घरात नेमकं काय घडलं. प्रेक्षकांनो, आता हा बिचारा आधी नवरा आहे तिचा, नंतर डॉक्टर अश्विन आहे, पण त्याने तिच्यावर जरा जास्ती आंधळा विश्वास ठेवलाय हे मात्र खरं आहे. अश्विन आता आणखीन तिला उलट म्हणतो, सायलीचा स्वभाव माहिती आहे आपल्याला, पण ती कशी वागली तरी तू तिला लगेच उत्तर का देत नाहीस. त्यावर प्रिया म्हणते अरे तू आहेस ना सोबत अश्विन, मग मी कोणालाही सामोर जायला तयार आहे. सायलीला माझ्याशी किती वाईट वागू देत, पण तू माझ्या सोबत रहा रे अश्विन. माझ्यावर विश्वास ठेव, मला दुसरं काही नकोय, तुझा विश्वास माझी खरी ताकद. इथे ना प्रेक्षकांनो कंसामध्ये तुझा अंधविश्वास हीच माझी खरी ताकद आहे असं खरंतर प्रियाने म्हणायला पाहिजे. असं बोलून लगेच अश्विनच्या मिठीत जाते. मग अश्विन पण गोड गोड बोलून म्हणतो जाऊ दे तन्वी, शांत हो, हे बघ सगळं व्यवस्थित होईल. पूर्णाजीला जो गैरसमज झालाय ना तुझ्या बाबतीत तो मी व्यवस्थित दूर करेल. नको एवढा विचार करू, शांत हो. प्रेक्षकांनो, याला जेव्हा कळेल की याने एका नागिनीला म्हणजे एका नागिनीने याला वेटोळे घातले, तेव्हा याची काय अवस्था होईल बिचायाची. भोळसट लोक ना असेच असतात, त्यांना काही कळत नाही, तसा बिचारा हा अश्विन आहे. आता मालिकेमध्ये एवढे आपण समरस झालो आहोत, त्यामुळे थोडं जरा अश्विनच वर्णन केलं तर बघूयात पुढचा सीन. आता पहा, कल्पनाबाईंचा आणि प्रतापरावांचा सीन दाखवलाय. म्हटलं ना तुम्हाला, बरेच सीन दाखवलेत एका मागोमाग एक. छान बोलतात प्रतापराव कल्पनाताईंशी. आता या त्यांच्या विचार करत असतात. मग प्रतापराव म्हणतात काय कल्पना, अगं तन्वीच्या वागण्याचा विचार करतेस ना. आज पूर्णाई म्हणली की तन्वी फार खोट बोलायला लागली आहे, त्यामुळे तू जरा अस्वस्थ झाली आहेस ना. आता या कल्पनाताई हळूच म्हणतात तुम्हाला कसं कळलं. प्रतापराव म्हणतात कल्पना, अगं एवढे वर्ष आपण संसार केलाय, इतकं तर आपण एकमेकांना ओळखतो ना. अगं कल्पना, आत्ता तुझ्या कपाळावर आठी आली होती आणि कपाळावर आठ्या कोणाचा विचार केल्यामुळे येतात, ती म्हणजे घरातली एकमेव व्यक्ती तन्वी. आता जेव्हा प्रतापराव असं बोलतात तेव्हा लगेच या कल्पनाबाई तन्वीची बाजू घेत म्हणतात अहो असं काय करता हो, इतकं टोकाला नका जाऊ हा. आता तन्वी काही बाबतीमध्ये चुकते हे खरं आहे, पण ती ना जरा अल्लड आहे आणि अर्जुनच्या बायकोवर जरा आहे तिचा राग, म्हणून काहीतरी भलतं करून बसते एखाद्या वेळेला. प्रतापराव त्यावर छान उत्तर देतात. ते म्हणतात म्हणजे तिच्या सासूसारखं ना. अगं तू नाही का तुझा मेंदू बंद करून घेतलाय सायलीच्या बाबतीत. सायलीच्या रागापोटी तुझा मेंदू तू बंद करून घेतलायस कल्पना. छान टॉट मारला ना त्यांनी कल्पनाताईंना, पण त्या आता उत्तर देत म्हणतात अजिबात नाही. अहो हे बघा, त्या मुलीने केलेला विश्वासघात जास्ती मोठा आहे. आणि काय आहे, तन्वी जरा खाण्यापिण्याच्या बाबतीत बोलते खोट. खाण्यापिण्याच्या बाबतीत बोललेलं खोट ते माफ करता येत हो. आता बघा प्रेक्षकांनो, त्या चुकीच्या व्यक्तीची बाजू घेताय हे त्यांना पण कळते, पण काही झालं तरी त्यांचा इगो महत्वाचा आहे, त्यामुळे त्या माघार घ्यायला तयार नाहीये. आता हे प्रतापराव म्हणतात खरंच का ग कल्पना, ती एवढंच खोट बोलते खाण्यापिण्याच्या बाबतीतच तन्वी खोट बोलते. खरंच सांग ब्र मनापासून काय ग कल्पना, दे उत्तर दे मला. आता त्या जरा पॉज घेत म्हणतात हे बघा, म्हणजे एवढंच नाहीये बोलते ती कधीतरी खोट, असं म्हणजे खोलते बोलते ती, ब्याचदा खोट असं त्या पटकन बोलून जातात.
मग प्रतापराव म्हणतात, वाह वाह कल्पना, जिच्यावर तुझा आंधळा विश्वास आहे ती सून, तुझी सून खोट बोलते हे दिसतंय खरी तुला. वा, चांगलं आहे ग, चांगलं आहे कल्पना, किती छान टॉन्ट मारला ना त्यांनी. ते पुढे म्हणतात, अगं तुझ्या डोळ्यावरचा तो काळा चष्मा तू उतरविला नसलास तरी तो काळा चष्मा धुसर होतोय आणि त्यातून जरा जरा उजळ पडतोय. चांगल आहे कल्पना, चांगलं आहे. आता कल्पना ताईंनी काहीतरी स्ट्रिक्शन क्षण घ्यावी अशीही प्रतापरावांची इच्छा दिसते. तर प्रतापरावांनी असं बोलल्यानंतर त्या लगेच तिकडे मान वळवून घेतात. सायली आणि अर्जुन आता कोल्हापूरला जायला निघालेत. सायली म्हणजे सायलीला लगेच कलाचा फोन आलाय. सायली म्हणते, हॅलो अगं बोल कला. कला म्हणते, अगं तू आणि अर्जुन भाऊजी कोल्हापूरला येणार आहेत असं अद्वैत सांगत होता मला. अगं खरं आहे का ग सायली? हे सायली म्हणते, अगं तुला अद्वैत भाऊजींनी सांगितलं ना, ते उगाच का तुला असं सांगतील. आता ही कला म्हणते, अरे या चांदेघरचा काही भरोसा नाहीये, तो वाटेल ते बोलू शकतो, मला त्याचं काही खरं नाही रे बाबा. पण तुम्ही खरंच येणार आहात ना? मग या ना घरीच या, काय करू जेवायला सांगा ब्र. अर्जुन भाऊजींना काय आवडतं? सायली म्हणते, अगं कला आम्ही येऊ घरी नंतर, पण कस आहे ना जरा खाजगी कामासाठी येतोय आम्ही थेट ऑफिसलाच पोहोचू तुमच्या आणि लगेच ते काम झाल्यावर आम्हाला निघावं लागेल. मग कला म्हणते, ब्र ठीक आहे भेटू ऑफिसमध्येच भेटू. मी तुमचा जास्त वेळ नाही घेणार. सायली म्हणते, आम्ही ना 1-5-6 तासामध्ये पोहोचूच. कला म्हणते, बर या, मी तुमची वाट बघते. आता दोघे जण निघालेत तिथे कला आणि अर्जुनकडे जायला. आता फोन ठेवते सायली. सायलीने फोन ठेवल्या अर्जुन म्हणतो, सायली ते या दोघांच कस ते एकमेकांच सोबत राहाच पण राहता येत नाहीये. सायली म्हणते, तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना. अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली पण काय सायली, या कलाच आणि अद्वैतच भांडण मिटलं की चालूच आहे अजून? सायली म्हणते, मिटलं असं म्हणता येणार नाही, पण आबाजींनी यावर तोडगा काढलाय. या दोघांना 6 महिने एकत्र राहायचं. बघूयात काय होत्या आता. कला फार जिद्दी आहे आणि अद्वैत सुद्धा. अर्जुन म्हणतो, हो अद्वैत पण फार हट्टी आहे, मी ओळखतो त्याला. बर्त चला, उशीर होतोय आपल्याला आता. असं म्हणून दोघे जण निघालेत. आता आज अख्ख्या सिरियलमध्ये मला कुठला सीन आवडला असेल ना, तर तो हा रविराज प्रिया प्रतिमा त्या या सगळ्यांचा एक छान सीन घेतलाय त्यांनी. आता हे रविराज प्रियाला ओरडतात आणि म्हणतात, म्हणजे बघा आता प्रियाची रिएक्शन पहा. आता रविराज म्हणतात, काल जे काही घडलंय त्याचं एक्सप्लेनेशन हवं मला तन्वी, आणि जे काही सांगशील ते खरं सांग. पुन्हा सावरायसाठी आणखीन एक खोट बोलू नको बाई. खरंच जे झालं ते सांग. आता प्रिया जरा विचार करते, बर नागराजला माहित नाहीये नेमकं काय आता उपद्व्याप केले. सुमन एकदम काळजीपोटी विचारते, काय हो भाऊजी, नेमकं पूर्णाई एवढ्या म्हणाल्या काय? रविराज रागोराग म्हणतात, खोटरडी म्हणाल्या त्याईला. सुमन म्हणते, काय प्रियाने कसे डोळे लावून घेतले बघा घट्ट. आता प्रतिमा त्या शेवटी आईच त्या म्हणतात, कशा नाही एवढं एकदम या शब्दात नाही बोलल्या पूर्णाई, पण त्यांनी सांगितले की आपली तन्वी वरचेवर खूपच खोट बोलायला लागली आहे आणि आता तिने ही सवय बंद करायला हवी. लगेच प्रिया रेटून खोट बोलायला लागते पुन्हा आणि म्हणते, कशी मी खोट बोललेली नाहीये, ती साहिली मुद्दाम मला खोट ठरवते सगळ्यांच्या समोर. रविराजांना आता राग येतोय बर का प्रियाचा. मग नागराज म्हणतो, नाही ती सायली अशीच आहे, तिला ना अजिबात आवडलेलं नाहीये अश्विनच आणि तन्वीच लग्न झालं म्हणून. प्रिया लगेच म्हणते, हो ना तेच म्हणते मी, ती सत्त कान भरत असते सगळ्यांचे. रविराज म्हणतात, हो खरंच, पण तू यापूर्वी आमच्याशी खोट नाही बोलली का तन्वी? अगं कोर्टामध्ये साक्षीची आणि तुझी मैत्री होती यासाठी सुद्धा तू खोट बोललीस ना आम्हाला. आता सगळेजण चेहऱ्याकडे बघायला लागतात एकमेकांच्या. रविराज म्हणतात, अगं तन्वी, हे सगळं विसरून कसं चालेल आम्हाला?
लगेच प्रिया म्हणते, बाबा तुम्ही त्या चुकीची मला किती दिवस शिक्षा देणार आहात? रविराज म्हणतात, ही काय शिक्षा आहे का? अगं तन्वी, ही शिक्षा नाहीये. बाप म्हणून वाटणारी काळजी आहे, घी तुला नाही कळणार म्हणा. अगं तुझ्या सासरची माणसं दुखावत असतील तर त्याचा विचार आम्ही नको का करायला? पण तिला त्याच काय, ती मुळातच कोणतंच नातं मानत नाही, त्यामुळे तिला काही फरकच पडत नाही. प्रतिमा आत्या खूप छान उत्तर देतात त्या प्रियाला. त्या म्हणतात, अगं तन्वी, अगं तुझ्यामुळे सुभेदारांच्या घराला तडे जातय. अगं हे ऐकूनच खूप दुःख होतं आम्हाला, आणि तू जरा सायलीच वागणं शिक ना. अगं खूप खूप काही शिकायला मिळेल तुला सायलीकडं. आता असं बोलल्यानंतर आता हे रविराज लगेच तन्वीची बाजू नाही घेत, पण ते छान उत्तर देतात. म्हणजे असं एखाद्या लेकराला समजवतो ना आपण की बाई मी काय तुला असं तुलना करत नाहीये, तशा अर्थाने ते बोलले. रविराज म्हणतात, हे बघ तन्वी, मी सायलीची बाजू घेण्यासाठी तुझी बाजू घेणार नाही, असं होणार नाही कधीच. पण पूर्णाईने जेव्हा खोटेपणाबद्दल विषय काढला तुझ्या, तेव्हा सायलीनेच सगळं सावरून घेतलं ना. नाहीतर सायलीला प्रतिमाच्या साडीबद्दल बोलाय काही कारण होतं का? तिने विषय टाळला की नाही घरात वाद नको म्हणून? प्रतिमा त्या म्हणतात, खरंच तिने खूप छान सांभाळून घेतली परिस्थिती, तिने अजिबात विषय वाढू दिला नाही. आणि मला सांग तन्वी, अशी मुलगी, अशी चांगली मुलगी तुझ्या विरुद्ध, घरच्या तुझ्या विरुद्ध, ती घरच्यांचे कान का भरेल? तन्वी सांग. आता तन्वीकडे कुठे या गोष्टीच उत्तर आहे? एवढाच काय, तो सीन दाखवलाय ते पुढचा सीन ते आता उद्या दाखवतील. आणि आता बघा, मालिकेचा सगळ्यात शेवटचा सीन आहे. हे सायली आणि अर्जुन पोहोचलेत कोल्हापूरला, आणि आता कला अद्वैत त्यांच्या त्या ज्वेलर्सच्या शॉपमध्ये येते. कला म्हणत असते, सायली, कला म्हणत असते सायलीला, सायली तू मला फोनवर सांगितलंस की तुला घाई इकडे यायचं, पण मला ना हे आवडलं नाहीये. म्हणजे तुम्ही एवढ्या घाईत येतायत आणि तुम्ही राहत पण नाहीयेत इथे, मला नाही हे आवडत आहे. एक औपचारिकता म्हणून ती बोलते. मग अद्वैत म्हणतो, खरंच ना, तुम्ही इथे कोल्हापूरला येणार आणि कोल्हापुरातला पाहुणचार घेऊन जाणार नाही? नाही अर्जुन, अरे याला काही अर्थ नाही, निदान चहा आणि झणझणीत मिसळ तरी मागवू दे. अर्जुन म्हणतो, खरंच रे अद्वैत, खरंच नको, आम्हाला ना लवकर निघायचं. वात्सल्य आश्रम केससाठी हे शेवटचे पुरावे आहेत, ते गोळा करायचेत रे आम्हाला, आणि हे ना सगळं खूप महत्त्वपूर्ण आहे सध्या. आणि ती दामिनी देशमुख, महिप्त, दोघेजण किती खोटेपणा करतायत तुला माहितीच आहे मला. आता त्यांना वेळ द्यायचा नाहीये जास्ती. अद्वैत म्हणतो, हो अरे अर्जुन, मी तुझी केस सुरुवातीपासून फॉलो करतोय. मधुभाऊनी खून केलाय हे असंच सांगणारी आय विटनेस आहे, तरी सुद्धा तू ज्या पद्धतीने केस डल करतोय ना अर्जुन, हॅट्स ऑफ टू यू. अर्जुन म्हणतो, थ्यू यार अद्वैत. मग कला म्हणते, सायली, अगं अचानक काय काम होतं तुमचं, आमच्याकडे हे नाही सांगितलं तुम्ही, मग आता फोनवर सुद्धा काही बोलली नाहीस? मग सायली सांगते त्या सोन्याच्या तुकड्याबद्दल. ती म्हणते, अगं कला, फोनवर बोलण्यासारखं काही नव्हतं जुली ना, आम्हाला माहिती हवी आहे. अद्वैत भाऊजी, आमच्याकडे ना एक वस्तू आहे बघा, त्या वस्तूबद्दल तुमच्याकडून आम्हाला माहिती हवी आहे. मग आता अर्जुनने तो सोन्याचा तुकडा अद्वैतला दिलाय. आता तो म्हणतोय, अद्वैत हे बघ, हा सोन्याचा तुकडा आहे बघ, आम्हाला आश्रमामध्ये हा तुकडा सापडलाय. अद्वैतने तो सोन्याचा तुकडा हातात घेतला आणि तो बऱ्याच वेळ तो न्याळत असतो. अर्जुन म्हणतो, जुलीना, आम्हाला असं वाटते की हा सोन्याचा तुकडा पेंडंट वगैरे असावं, पण नेमकं हे काय आहे ते आम्हाला कळत नाहीये, जरा बघून सांगशील का? मग अद्वैत आणि कला दोघे पण खूप वेळ बघतात तो तुकडा. मग कला तिच्या हातात घेते आणि तिला ते लगेच कळतं की तो तुकडा पेंडंटचाच आहे. आधी तिचं ती मस्त सगळं एक्सप्लेनेशन करते त्या तुकड्याचं. कला म्हणते, भाऊजी, माझ्या नजरेला कळतंय त्यावरून हा तुकडा खरंच पेंडंटचाच आहे. म्हणजे हा कानातल्याचा तुकडा असताना तर तिथे तुटल्या ठिकाणी त्याला बाक असता, पण तसं काही दिसत नाहीये. तर हा तुकडा जो आहे ना तो जरा सरळ आहे बघा, त्यामुळे हा तुकडा नक्कीच पेंडंटचाच असावा.
मग आता अर्जुन म्हणतो, अरे अद्वैत, त्याच्या मागे हॉलमार्क पण सुद्धा CJK म्हणजे मी ऑनलाईन सर्च केलं तेव्हा मला कळलं की हा तुमच्या दुकानाचाच हॉलमार्क आहे. मग आता अद्वैतने तो हॉलमार्क अगदी असा निरखून पाहिलाय आणि त्या हॉलमार्कवर त्यांच्या ज्वेलरी शॉपचा हॉलमार्क आहे हे त्याने अर्जुनला सांगितले. बापरे, जरा लेईच होता ना एपिसोड आजचा, पण असो आता संपत आलाय. मग अद्वैत म्हणतो, हो हाच आहे, आमचाच हॉलमार्क आहे, CJK 1995. अरे म्हणजे अर्जुन, CJK म्हणजे चांदेकर ज्वेलर्स आणि 95 म्हणजे 95 साली हा तुकडा आम्हीच तयार केलाय. अर्जुन म्हणतो, ग्रेट, मग हा तुकडा कोणाचा आहे याचा काही रेकॉर्ड असेल ना रे तुमच्याकडे? मग आता हे सगळेजण एकमेकांकडे बघतात आणि मग अद्वैतने सगळा रेकॉर्ड तपासलाय आणि त्याला कळलं की तो तुकडा कालिंदी महाडिक नावाच्या बाईचा आहे, म्हणजे त्या तुकड्याची ओनर कालिंदी महाडिक. आता ही कालिंदी महाडिक कोण आहे ते आपल्याला कळणारच आहे प्रेक्षकांनो, पण मला तरी 100 किंवा 90% खात्री असं म्हणा ती मैपदची बायको असावी. तोच प्रोमो त्यांनी दाखवलाय. आता चैतन्य तो तुकडा बघून सांगतो की 8 ऑगस्ट 1995 म्हणजे ही तर साक्षीची बर्थ डेट आहे. आणि मग अर्जुन म्हणतोयस म्हणजे या लॉकेटचा कालिंदी महाडिक आणि साक्षीशी संबंध आहे. आता तो शोधावा लागेल. बाकीचे विषय सोडून देऊ, पण कालिंदी महाडिक नेमकी कोण आहे हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.